नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर गुढीपाडवा हा फक्त सण नाही तर नवीन सुरुवातीचा दिवस मानला जातो. तर या दिवशी नवीन वर्षाला सुरुवात होते आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच गुढीपाडवा हा सण पहिलाच सण येतो. तर बघा, या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून घर वगैरे स्वच्छ करून घ्यायचं असतं. त्यानंतर आपल्या घरासमोर सुंदर अशी रांगोळी काढून आपल्याला गुढी जी आहे ती उभा करायची असते आणि गुढीची आपल्याला पूजा करून घ्यायची असते. तर घरातल्या सगळ्यांनी आणि आपल्या घरातील सगळ्या कुटुंबाने मिळून ही पूजा करायची असते. तर बघा, या दिवशीच आपल्याला सकाळी किंवा तुम्ही सायंकाळी प्रदोष काळात ही पूजा करू शकता. तर आज मी तुम्हाला ती पूजा सांगणार आहे आणि ही पूजा केल्याने आपल्या घरामध्ये जी काही आर्थिक टंचाई आहे तर ती दूर होण्यास मदत होते आणि भरपूर जणांना जो उपाय किंवा पूजा जी आहे तर या पूजा केल्याने भरपूर जणांना अनुभव पण आलेले आहेत आणि ही पूजा केल्याने आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी असते ती लक्ष्मीचा अखंड वास होतो. आपल्या घरामधली जी लक्ष्मी आहे ती स्थिर राहण्यास मदत होते. त्यामुळे आपल्याला ही गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ही पूजा करायची आहे. तर बघा, सकाळी लवकर उठून आपण गुढीची पूजा वगैरे करून घेतल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा घरातील देवाची पूजा करून घ्यायची आहे. म्हणजे आपली दररोजची जी पूजा आहे ती पूजा आवरून झाल्यानंतर गुढीपाडव्याला गुढी उभा केल्यानंतर मग तुम्हाला ही पूजा करायची आहे. तर बघा, पूजा करताना पहिल्यांदा आपल्याला एक चौरंग घ्यायचा आहे. तर चौरंग तुम्ही देवघराच्या समोरही मांडू शकता किंवा तुमच्या देवघरामध्ये जर जागा असेल तर त्या ठिकाणी जरी मांडलं तरी चालेल. तर त्या ठिकाणी तुम्हाला ही पूजा मांडून घ्यायची आहे. तर पूजा अगदी सोपी आणि साधी आहे, जास्त काही मोठी पूजा नाही. तर पहिल्यांदा आपल्याला देवघराच्या समोर चौरंग मांडून घ्यायचा आहे आणि त्या चौरंगावर तुम्हाला लाल वस्त्र अंतरायचं आहे. तर वस्त्र लाल असेल तर अतिउत्तम, नाहीतर मग पिवळे वस्त्र असले तरी चालेल, पण आपल्याला नवीन आणि कोरेच वस्त्र त्यावर अंतरायचे आहे आणि त्यावर आपल्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करून मग त्यावर आपल्याला माता लक्ष्मीचा फोटो ठेवायचा आहे. फोटो असेल तर फोटो ठेवा, नसेल तर तुम्ही मूर्ती ठेवली तरी चालेल. तर बघा, त्यानंतर मग आपल्याला लक्ष्मी मातेलाही हळदी कुंकू आणि अक्षता फूल अर्पण करायचं आहे. तर हे सगळी पूजा करताना आपल्याला ओम महालक्ष्मी देव्यै नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तर हा मंत्र जप करता करताच आपल्याला ही सगळी काही पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला फुलं अर्पण करायची आहेत. तर फुलामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचे फुलं घेऊ शकता, पण त्यामध्ये कमळाचं आणि गुलाबाचं फुल असेल तर अतिउत्तमच. तर या दोन्हीपैकी एकही फूल भेटेल तरीही चालेल आणि फोटो असेल तर फोटोला तुम्ही हारही अर्पण करू शकता. तर देवीला पण फूल वगैरे अर्पण केल्यानंतर आपल्याला फोटोच्या समोरच्या साईडने एक तांब्याचं ताम्हण घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला विड्याची 5 पानं ठेवायची आहेत. तर तांब्याचं जे ताम्हण आहे तर त्यामध्ये आपल्याला विड्याची 5 पानं ठेवून त्यावर एक तांब्याचा कलश ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला मांडणी करायची आहे. तर तांब्याचा कलश जो आपण देवपूजेला वापरतो तर तोच कलश आपल्या घरामध्ये जो आहे तो घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये तांब्याचा कलश भरून तांदूळ टाकायचे आहेत. तर बघा, हाच तो उपाय आहे. तर आपल्याला तांब्याच्या कलशामध्ये तांब्याचा कलश जो आहे तो पूर्ण असा भरून त्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत. तर तांदूळ टाकताना आपल्याला ओम महालक्ष्मी देव्यै नमः या मंत्राचा जप ठेवायचा आहे आणि या मंत्राचा जप करतच आपल्याला त्यामध्ये तांदूळ टाकायचे आहेत. तर तांदूळ टाकल्यानंतर आपल्याला त्यावर ₹1 नाणं ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ₹1 नाणं ठेवल्यानंतर त्यालाही हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावर आपल्याला हळदी कुंकू अर्पण करून विड्याची पानं ठेवायची आहेत. तर विड्याची पानं तुम्ही साईडनेही ठेवू शकता कलशाला, जसं की आपण कलश मांडणीच्या वेळेस ठेवतो त्यावेळेस त्यावरही आपल्याला 5 विड्याची पानं ठेवायची आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला कलशाची पण पूजा करून घ्यायची आहे. कलशालाही आपल्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करून घ्यायचे आहेत आणि फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ही पूजा मांडणी करायची आहे. तर नैवेद्यामध्ये तुम्ही फळ ठेवू शकता, त्यामध्ये तुम्ही केळी वगैरे ठेवू शकता. तर बघा, ही सगळी पूजा करताना आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. तर तुपाचा दिवा जो आहे तो पहिल्यांदाच प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि असेही म्हणतात की आपण जेव्हा पूजा करतो त्यावेळेस आपल्याला अग्निदेवतेच्या साक्षीने पूजा करायची असते. म्हणून आपण सकाळी लवकर उठून जेव्हा पूजा करतो त्यावेळेस अगोदर देवांच्या समोर आपल्याला दिवा लावून घ्यायचा असतो. त्याप्रमाणेच ही पण पूजा करताना अगोदर आपल्याला दिवा जो आहे तो प्रज्वलित करून घेऊनच सगळी काही पूजा करायची आहे. तर या पद्धतीने आपल्याला पूजेची मांडणी करून या दिवशी म्हणजेच की गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला ही एकदम साधी आणि सोपी पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आरती वगैरे करून घ्यायची आहे आणि आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे तर ती इच्छा आपल्याला इथे मागायची आहे. तर हे लक्ष्मी माते, हे महालक्ष्मी माते, माझी इच्छा अशी आहे की माझ्या घरामध्ये
सुख समृद्धी, आरोग्य, ऐश्वर्य, धनसंपत्ती सर्व काही लाभू दे आणि माझ्या घरामध्ये जी काही आर्थिक टंचाई आर्थिक जी अडचण आहे तर ती कमी होऊ दे, म्हणून आपल्याला लक्ष्मी मातेला मनोभावे प्रार्थना करायची आहे. तर ही प्रार्थना केल्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही आर्थिक अडचणी आहेत, ज्या काही आर्थिक टंचाई आहे, ती सर्व काही दूर होते आणि ही पूजा तुम्ही या गुढीपाडव्यापासून प्रत्येक शुक्रवारी जरी केलो तरी तुमच्या घरामध्ये लक्ष्मी जी आहे ती स्थिर राहते आणि अखंडही नांदते. त्यामुळे तुमच्या घरामध्ये जी आर्थिक अडचणी आहेत त्या दूर होतात. तर ही पूजा तुम्ही दर शुक्रवारी, त्यानंतर पौर्णिमेला, त्यानंतर तुम्हाला म्हणजे एखाद्या शुभवारी जर ही पूजा करायची असेल तरीही तुम्ही ही पूजा करू शकता. या पूजेने घरामध्ये अतिशय सुख आणि समाधान लाभतं आणि आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत, त्या अडचणी, पैशाविषयीच्या ज्या काही समस्या असतात तर त्या समस्या दूर होण्यास मदत होते. म्हणून ही पूजा आपल्याला करायची आहे. आणि त्यानंतर पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला पूजा जी आहे ती म्हणजे याची उत्तर पूजा करायची आहे. तर उत्तर पूजा काय नाही, पूजा जेव्हा तुम्ही सकाळची पूजा करणार आहात त्यावेळेस अगोदर दिवा लावून घ्यायचा आणि अगोदर आपल्याला या पूजेवर थोड्याशा हळदी कुंकू आणि अक्षता अर्पण करून मग ही पूजा जी आहे ती काढून घ्यायची आहे. आणि या पूजेमध्ये जे आपण कलशामध्ये तांदूळ आणि 1 रुपया ठेवला आहे तर तो नंतर आपल्याला ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवतो म्हणजे तुमच्या घरामध्ये जी तिजोरी आहे किंवा तुमच्या घरामध्ये जे काही कपाट वगैरे त्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता तर त्या ठिकाणी तुम्ही यामधला हा जो 1 रुपयाचं नाणं आहे तर ते आणि थोडेसे तांदूळ आणि अक्षता आणि त्यानंतर थोडीशी हळदी कुंकू याची तुम्ही पिवळ्या कपड्यामध्ये किंवा लाल कपड्यामध्ये एक पोटली बांधू शकता आणि ते तुम्ही पैशाच्या ठिकाणी ठेवू शकता. यामुळे पैसा जो आहे तो आकर्षित होतो आणि जी घरामध्ये लक्ष्मी आहे ती स्थिर राहण्यास मदत होते. म्हणून तुम्ही ही पूजा आवर्जून करू शकता. तर यंदा यावर्षी गुढीपाडव्याला तुम्हाला ही पूजा करायची आहे. तर गुढीपाडव्याला तुम्ही संध्याकाळी किंवा सकाळी केव्हाही ही पूजा करू शकता. त्यानंतर तुम्ही दर शुक्रवारी देखील केली तर तुमच्या घरामध्ये अतिशय आणि शुभ असं वातावरण तयार होईल आणि तुमच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या समस्या दूर होण्यास मदत होईल. तर नक्की ही पूजा तुम्ही या गुढीपाडव्याला करण्यास सुरुवात करा. तर कसा वाटला व्हिडिओ आणि माहिती नक्की कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच माहितीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पण तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार.